करायचं आहे. प्रत्येक महिन्याच्या 23 तारखेला एक काहीतरी कार्यक्रम. हा 1969 साली सर एअरफोर्समध्ये जॉईन झाले. त्याचं मला वाटतं सर मुंबईमधून जॉईन झालं. येस, म्हणजे माझी इन्फॉर्मेशन थोडी थोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर सरांचं एकूण त्याच वर्षी 1970 साली ज्या वर्षी सर जॉईन झाले त्याच वर्षी सरांचं लग्न म्हणजे मॅडम छाया मॅडमशी झालं आणि एक त्यांचा सुखी संसार एक सुरू झालेला होता. 1980 साली मला वाटतं अंकुरचा जन्म झाला. सगळ्यात आनंदाचा क्षण सरांचा असेल येतो की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बाळाचं पदार्पण, आपलं परिवार पूर्ण होणं ही एक फार मोठी गोष्ट असते. त्याच्यानंतर आपला कुणालचाही जन्म 1983 साली. भवतु मंगलम जन्मदिनम. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर काका, हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू म्हणू इच्छित आहे कारण जसं मॅडमने सांगितलं त्यांची जी सेकंड इनिंग सुरू झालेली आहे ॲक्च्युली ती तुमच्यामुळे सुरू झाली आहे. तुमच्यामुळे एवढी छान चालू आहे. एवढं प्रेम, एवढं प्रतिसाद, एवढं स्नेहभाव ते आपल्या जीवनात तुम्ही आज सकाळी मी बघतो सकाळपासून सगळे लागलेले आणि आज वर्किंग डे आहे. सगळे लोक आपले कामासोबत तिथे बर्थडे सेलिब्रेट करायला आले. सगळं खूप खूप माझ्याकडून पण पर्सनल धन्यवाद. त्यांचा आणि मोठा अचिव्हमेंट आहे लाईफचा. तर सायकल सोबत त्यांचं सगळ्यात मोठा अचिव्हमेंट आहे त्याची मला नक्की खूप खूप. कोई जब राह न पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए. मेरी दोस्ती मेरा प्यार, मेरी दोस्ती मेरा प्यार. और मुझे उस समय उन्होंने 100 रुपये दिए थे और पूछे थे कि इसका क्या करोगी. तो मैंने उनको आंसर दिया था कि इसको मैं और प्रोग्रेस करूँगी. तो मैंने प्रारंभ किया. थँक्यू सो मच. आणि मी आज इथे येऊन मला खूपच आनंद आहे की मी सगळ्या सगळे इथे पोहोचलो आणि तुमच्याकडे पण इथे जमा झालेलं आहे. थँक्यू सो मच. आणि अमृत कालामध्ये ऑफकोर्स पदार्पण करतो ही गोष्ट वेगळी. तर हा जो समारंभ असतो ॲक्च्युअली 75च्या वेळेला करायचा असतो, पण आता
चलता चालू हो गया. ते तुमचं नेहमी असतं सर. पहिला आहे की दुसरं. पांडुरंग 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 पांडुरंग